मी काही काम करायला घेतलं आणि शंभूमध्ये येत नाही असं कधी होतच नाही. आज तर डायरेक्ट किचन ओट्यावरतीच येऊन बसला होता. इथे मी बनवायला घेतलं होतं आज व्हेज पुलाव, तर चला बनवूया. इथे मी सर्वात आधी कुकरमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये टाकले लवंग आणि मिरे. ते नाचायला लागलं, त्याच्यात टाकली मोहरी आणि जिरे. ते छान नाचले. त्याच्यानंतर टाकलं कांदा. कांदा पण छान मस्त असा नरम झाला. त्याच्यानंतर त्याच्यासोबतीला आले बटाटे. बटाटेही छान परतवून घेतले. लगेच पाठीमागून आला कोबी. कोबीसुद्धा परतवून घेतली. लगेच शिमला मिरची पण आली. शिमला मिरची झाली, लगेच टमाटा आणि वाटाणेसुद्धा आले. त्यांनाही छान परतवून घेतलं. मग लसूण कशाला मागे राहील ना, तो पण आला. मग लसूणला पण छान परतवून घेतलं आणि मग ते सर्व मिक्स होण्यासाठी मी त्याच्यात टाकलं मीठ. छान असं वाफवून घेतलं थोडा वेळ, म्हणजे मीठ त्याच्यात मुरेल असं. छान परतवून झालं होतं, वाफवलं गेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यात आले मसाले. घरगुतीच मसाले टाकले मी, काही स्पेशल मसाला कोणताच टाकलेला नाही आहे. ते छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचं राहिलं, तर ते टाकून घेतलं तांदूळ. ते मी आधीच अर्धा तास सोक करून ठेवले होते. ते छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं आणि छान परत एकदा मिक्स करून घेतलं व्यवस्थित, म्हणजे कुठेही मिरची मसाला कमी जास्त व्हायला नको म्हणून. आणि वरतून छान कोथिंबीर गार्निश करून घेतली. त्याच्यानंतर वाफ लावून झाकवून घेतलं. छान अशी आपली व्हेज पुलाव बनवून रेडी आहे. तर चला या खायला. तोपर्यंत बाय.